तिसऱ्या वाणीकडे आपण लक्ष देऊया. योहान याचा 19वा अध्याय वचन 26 आणि 27. वचन 26 आणि 27 यामध्ये असं लिहिलं आहे, मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा हा तुझा पुत्र. वचन 27, मग त्याने शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. या ठिकाणी आपण बघतो की जेव्हा येशूने आपली माता आणि ज्याला तो प्रेम करत होता त्या शिष्याला जवळ पाहिले, तेव्हा त्याने आपल्या मातेला सांगितलं की हे बाई, पहा हा तुझा पुत्र. आणि नंतर त्याने शिष्याला देखील म्हणाले, ही तुझी माता. आणि त्या क्षणापासून तो शिष्य तिला आपल्या घरी घेऊन गेला. ही जी वाणी आहे ही थोडी वेगळी दिसून येत आहे या ठिकाणी. आणि जर आपण संपूर्ण दृश्याला बघितलं तर या ठिकाणी आपल्याला मरियेच्या दृष्टिकोनातून बघण्याची फार आवश्यक गरज आहे. मरियम किंवा मरिया, जिला स्वर्गदूताने सांगितलं होतं की तिला पुत्र होणार, आणि बेतलेमेच्या चरणीत किंवा तिथल्या रस्त्यावर त्या कठीण परिस्थितीमध्ये त्या पुत्राचा जन्म होणार होता किंवा झाला. तो घरातील सर्वात पहिला मुलगा होता आणि तो कठीण परिस्थितीत एका बडईच्या घरात त्याचे पालन पोषण झाले होते. आणि आता 30 वर्ष पूर्ण झालेत आणि 30व्या वर्षामध्ये मरियम तिच्या पहिल्या पुत्राला क्रूसखांबावर बघत आहे. आणि ज्या परिस्थितीमध्ये येशू त्या ठिकाणी दिसून येत आहे तिथे जर संपूर्ण शरीरावर कोड्यांचे डाग दिसून येत आहे, रक्ताने भिजलेलं अंग शरीर दिसत आहे आणि त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट आहे आणि हात पायांना खुणा करून ठेवलेली आहे. कोणताही सामान्य मनुष्य जर बघत असेल तर त्याला देखील दया येईल, त्याला देखील खूप म्हणजे मनामध्ये एक प्रकारचे सॅड फिलिंग, दुःख होणार. ती तर त्याची आई होती. त्या आईच्या मनामध्ये त्या दिवशी काय होत असेल? ती आपल्या पुत्राला बघत आहे ज्यांनी काहीही नाही केलं, निर्दोष आहे, तरी देखील त्याला त्या चोरांसोबत, खुनी लोकांसोबत त्या वधस्तंभावर टांगलेले आहेत. आणि त्या आईचं मन त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासारखं. कारण लूका रचित सुसमाचार याचा 2रा अध्याय वचन 34 मध्ये असं लिहिलेलं आहे की शमोनाच्या भविष्यातील भविष्यवाणीला पूर्ण करते की तुझ्या प्राणालाही तलवारीने भेदली जाईल. अशा दुःखेच्या वेळेस मरियमला धैर्य देण्यासाठी तो म्हणतो, हे माता किंवा हे बाई, हा तुझा पुत्र. आणि यूहन्नाला म्हणतो की ही तुझी माता आहे. या ठिकाणी फार कठीण परिस्थिती होती. प्रभू येशूचं ठीक आहे, परंतु जी मानवी रूपामध्ये त्याला जी आई दिली होती तिच्या मनामध्ये काय होत असेल हे एक आईपेक्षा कोणी जास्त समजू शकत नाही. ती आपल्या मुलाला निर्दोष असतानाही त्या वधस्तंभावर बघून राहिलेली आहे. त्या आईच्या मनात काय झालं असेल? त्या आई विषयी जर आपण बघितलं
तर त्या आईला जो पुत्र परमेश्वराने दिला होता, फार कठीण परिस्थितीमध्ये लोकांनी हसलं देखील होते, लोकांनी नाना प्रकारचे विषय बनवले असतील, तरी देखील त्या आईने काळजी न करता स्वतःची काळजी न करता त्या पुत्राला आपल्या बेलीमध्ये ठेवलं, त्याला पाळलं आणि आज तो मरण पावणार आहे, आज तो वधस्तंभावर आहे. आणि तेच गोष्ट आपण या ठिकाणी बघू शकतो. प्रियांनो, या विधानातून किंवा या अध्यायातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. पहिला एक प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे की हा यूहन्ना गोष्टीचे वर्णन का करत आहे. कारण हा जो उद्गार आहे हा आपण फक्त योहानाच्या शुभवर्तमानात बघत आहे, परंतु मत्तय किंवा मग मार्क, लूक यांनी काहीही लिहिलेले नाही आहे याविषयी. कारण काही गोष्टी येशू ख्रिस्त स्वतः जाऊन योहानाला सांगायचा. आणि काही स्त्रिया त्या ठिकाणी उभे होते, बाकी शिष्य तिथे नव्हते. कारण एक मोठा आरोप त्या शिष्यांवर लागणार होता आणि म्हणून त्या आरोपापासून ते लोक पडून गेलेले होते आणि कोणीही त्याच्याशी आपलं नातं जुळवू इच्छित नव्हतं त्या ठिकाणी. परंतु 2 व्यक्ती त्या वधस्तंभावरून त्याला दिसले, ती म्हणजे मरिया आणि योहान. जेव्हा आपण स्वतःविषयी किंवा स्वतःला जर विचारलं तर 2 प्रश्न या ठिकाणी मी तुमच्या समोर ठेवतो. आपण त्याच्यासाठी उपलब्ध आहोत का? दुसरा प्रश्न असा की जेव्हा येशूला माझी गरज आहे तेव्हा मी त्याच्यासाठी उभा राहीन का? प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा क्रूस खांबावर ठेवलं, तिथे कोणताही शिष्य दिसून आलेला नव्हता, कोणतेही लोक नव्हते, फक्त काही 2-3 बाया होत्या, मरिया होती आणि योहान होता. तोही वचन झाल्यानंतर तिला घरी घेऊन गेला, परंतु आता 2-3 बायांशिवाय तिथं कोणीच नव्हतं. या ठिकाणी आपल्याला हे दिसून येते की परमेश्वराला, प्रभूला जेव्हा आपली गरज असते त्या ठिकाणी आपण स्वतःला उपलब्ध करतो का? आणि जेव्हा येशू ख्रिस्ताला आपली गरज असते तेव्हा मी त्याच्यासाठी उभी राहतो का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते. या ठिकाणी असं म्हटलं आहे की यशायाने जेव्हा परमेश्वराचे वचन ऐकले तेव्हा त्यांनी परमेश्वराने म्हटले, मी कोणाला पाठवू? आणि त्यावर यशायाने उत्तर दिले की मी आहे, मला पाठव, मी उपलब्ध आहे तुझ्या कार्यासाठी. प्रियांनो, एवढंच नाही तर शमूएलाने परमेश्वराने जेव्हा बोलवले तेव्हा शमूएल देखील म्हटला की मी तयार आहे, जिथे कुठे तुला पाठवायचं आहे तुझा दास ऐकून मी तिथे जाणार. हे दोन्ही व्यक्ती प्रभू परमेश्वरासाठी उभे राहिले. तर आज मी आणि तुम्ही परमेश्वरासाठी उपलब्ध आहोत का? आपला आवाज ऐकण्यासाठी व म्हणण्यासाठी आपल्याला म्हणायला पाहिजे, हो प्रभू, मी तयार आहे, मला पाठव, किंवा मला ही जबाबदारी दे. त्या वधस्तंभावरून योहानाला प्रभू येशू ख्रिस्ताने एक जबाबदारी दिली त्या बाईचे रक्षण करायसाठी. दुसरी गोष्ट आपण अशी शिकू शकतो या ठिकाणी, प्रभू येशू ख्रिस्ताने आपली जे पुत्राची जी भूमिका होती, एका पोराची जी भूमिका होती, ते त्या ठिकाणी निभवत आहे. शेवटल्या क्षणी तो आपल्या आईला विसरलेला नव्हता. या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की जिथे त्याच्या शरीरावर वेदना होत्या, काट्याचे ताज त्याच्या डोक्यावर दिला, खूप साऱ्या खुणा त्याच्या शरीरावर होत्या, खूप काही गोष्टी होत्या जे त्याच्या कदाचित दिमागात चाललेलं असेल, पण तरी देखील जेव्हा त्यांनी त्याच्या आईला बघितलं, एक केअर म्हणून, एक कन्सर्न म्हणून त्या शिष्याला म्हटलं की ही तुझी आई आहे. तो क्रूस खांबावर असताना देखील त्याला त्याच्या आईबद्दल प्रेम त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि हे आज्ञेचं पालन करणं असं म्हटलेलं आहे. कारण जुन्या करारामध्ये आपण बघतो
या ठिकाणी 10 आज्ञामध्ये 5वी जी आज्ञा आहे असं लिहिलं आहे, आपल्या आई वडिलांचा आदर कर. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या आज्ञेचं पालन या ठिकाणी करत असताना दिसत आहे. प्रियांनो, लोक अनेकदा आपल्या आईबाबांना सोडून देतात. ते वृद्ध आहे म्हणून त्यांच्याकडे लक्ष देत नाही. ते जुने आहेत म्हणून तुमच्या गोष्टी आम्हाला लागू होत नाही म्हणून रिजेक्ट करतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या आज्ञेचं पालन करून आपल्या लोकांना सांगू इच्छित आहे की जसं मी आपल्या आईवर प्रेम केलं आहे तसं तुम्हीही आपल्या आई वडिलांवर प्रेम करायला पाहिजे. येशूने त्या वधस्तंभावरून आपल्या पुत्राची भूमिका निभावली असं दिसत आहे. काय आज आपण आपल्या पुत्रीची भूमिका या ठिकाणी निभावता आहोत का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण प्रत्येक परिवारांमध्ये आज हा प्रॉब्लेम दिसून येत आहे. हा फक्त आपल्या समाजात नाही तर जितकेही समाज आपल्या समोर येतात त्या सगळ्या समाजामध्ये हा प्रॉब्लेम दिसून येत आहे. प्रियांनो, आपण त्या समाजात जाऊन त्यांना शिकवायला पाहिजे की आई वडिलांचं आदर कसं करायला पाहिजे. ते प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला सांगू. तिसरी गोष्ट असं आहे की या वचनामध्ये असं लिहिलं आहे की त्याने हे बाई असा शब्द वापरलेला आहे. या ठिकाणी आपण बघतो की असं लिहिलेलं नाही आहे की हे माता किंवा हे आई असे शब्द वापरलेले नाही आहे. परंतु या ठिकाणी असं लिहिलं आहे हे बाई असं म्हटलं आहे की आज अनेक लोक या ठिकाणी मरियमला एक उच्च स्थान देतात. मी काही चर्चेचे नाव घेणार नाही, परंतु आपल्याला समजून येते की मरियमला प्रथम स्थान देऊन ते लोक मरियमची उपासना जास्त करतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताला खाली करतात. परंतु प्रभू येशू या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छित आहे की एकच उद्धारकर्ता आहे आणि त्याच्याद्वारेच आपल्याला उद्धार मिळणार आहे. म्हणून सर्वस्व परमेश्वराला देण्याची गरज आहे. नंतर पुत्राला द्या आणि नंतर बाकीच्या गोष्टी होणार. म्हणून तो आई नाही लिहित आहे. म्हणून या ठिकाणी योहान हे बाई या शब्दाचा वापर करत आहे. प्रियांनो, येशू मसीहांना त्याची आई कोणत्याही विशेष दर्जाची हवी नव्हती. त्यांनी केअर केलं, एक पृथ्वीवरची आई म्हणून त्याने रिस्पेक्टही केलं. परंतु त्याला लोकांना दाखवून द्यायचं होतं की त्या आईला तुम्ही एवढा दर्जा नका देऊ की तुम्ही त्या परमेश्वराला विसरा. म्हणून या ठिकाणी या वचनामध्ये म्हटलं हे बाई, हे बाई. एकदा त्याची आई आणि त्याचा भाऊ त्याला भेटायला आले होते. मत्तई रचित सुसमाचार याचा 12वा अध्याय आणि 50व्या वचनामध्ये आपण ती स्टोरी बघू शकतो. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की ज्यांनी माझी वाणी ऐकली तोच माझे आई आणि बंधू. प्रियांनो, आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात प्रभू येशूच्या द्वारे. आणि या ठिकाणी आपण बघतो की हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असतानाही त्याने आपल्या आईला सोडलेलं नाही. त्याने आपल्या आईची जबाबदारी एका व्यक्तीला दिली. या ठिकाणी आपल्याला आईचं आदर आणि सेवेसाठी तयार राहण्याची गरज अशी आपल्याला दिसून येत आहे. त्याचं चरित्र पाहता जरी प्रचार करताना तो लोकांना आज्ञा देत होता तसं सेम आज्ञा आपण त्या क्रूस खांबावरून बघत आहोत. प्रियांनो, म्हणजे तो आज त्या वधस्तंभावर आहे तसं सेम आज्ञा तो वधस्तंभावरून लोकांना देत होता आणि म्हटलं की आजपासून ही तुझी आई आहे. प्रश्न विचारला नव्हता, करशील का बा योहान, तू माझ्या आईचं लक्ष ठेवशील का बा, असं नाही म्हटलेलं आहे. कमांड दिलेली आहे, एक आज्ञा दिलेली आहे की तुला हे करायचंच आहे. प्रियांनो, जरी तो आज वधस्तंभावर आहे तरी तो त्या पूर्ण आज्ञेचा अधिकार या लोकांसाठी ठेवतो. आणखी एक गोष्ट आपण या ठिकाणी शिकतो, म्हणजे त्याने आपला संबंध केवळ खुनाच्या नात्यापेक्षा अधिक प्रेमाच्या
आधारावर बनवला होता. जरी ते रक्ताचं नातं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते, परंतु तरी देखील त्या ठिकाणी तो प्रेमाचा जो संबंध आहे, प्रेमाच्या आधारित त्याने या ठिकाणी रिलेशन्स बनवून ठेवलेले, आणि त्या प्रीतीमुळेच योहान हा तयार झालेला होता. प्रियांनो, या ठिकाणी रक्तांचे संबंध आणि प्रेमाचे संबंध दोन्ही या ठिकाणी दिसून येत आहे. आणि येशू सोबत आपलं संबंध खुनाच्या किंवा रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त अधिक प्रेमाचं नातं या ठिकाणी आपल्याला दिसून येते. प्रियांनो, जरी आपण एकाच रक्ताचे नाही, पण तरी देखील आपल्याला तो प्रेम त्या संबंधामध्ये प्रभू येशू सोबत ठेवत आहे. प्रियांनो, आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघतो, या ठिकाणी एक अनंत काळचा कुटुंब आपल्याला दिसून येत आहे. एक अनंत सार्वकालीन जीवनाचा कुटुंब या ठिकाणी दिसत आहे, आणि जो परमेश्वराचा परिवार म्हणून संबोधित केलेला आहे. जेव्हा येशू मसीहने चर्चेची स्थापना केली, तेव्हा त्याने एक परिवार बनवला. जरी आज आपण दुसऱ्या भाषेतून येतो, जरी आपण दुसऱ्या कल्चरमधून येत आहे, दुसऱ्या वेगवेगळ्या संस्कृतीतून येत आहे, वेगवेगळ्या भूमिकातून येत आहे, वेगवेगळ्या कलरचे लोक आहोत, तरी देखील परमेश्वराने आपल्याला प्रेमाचा परिवार म्हणून एकत्रित या चर्चमध्ये आणलेला आहे. आणि त्या प्रेमाद्वारेच प्रभू येशू ख्रिस्त या वाणीतून आपल्याला शिकवू इच्छितो. परमेश्वर करो या वाचलेल्या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद.